तर कसं काय भाऊ ना, आज पण जायचं होतं आपल्याला कामाला, म्हणून गाडी घेतली आणि निघालो कामाला. मी कामावर गेल्या गेल्या काय लय काम नव्हतं, पातेलं पण इथं होतं, ते इथं ठेवायचं होतं. बघ ठेवून झालं, वाटाणा काढला, वाटाणा कुकरला लावला, कढीपत्त्याच्या ढाप्या बघा केवढ्यात. गॅसवर पाणी पण तापत ठेवलं आणि गॅस पण लावून घेतला. तोपर्यंत म्हणाला भाताच्या पाण्यात मीठ टाकूया, मीठ पण टाकून घेतलं. आज भात होता आपला 17 किलो. मोजाय बाहेर यायला लागते म्हणून आज त्याला आत घेऊन गेलो पातेल्यापाशी. तिथं ठेवून झालेला म्हणला पप्पाचा शिरा खाऊन घे, म्हणून शिरा खायला घेतला मी, कारण की भुका पण लागली. शिरा खाऊन झाल्यावर आपण डाळी तयार करून घेतली, म्हणजे मिरची आणि लसूण. तोपर्यंत पाण्याचा टेम्पो आलाच, मग पाणी उतरायला गेलं. पाणी उतरून झालं, डाळ लावली. मागाशी कुकरला वाटाणा लावलं, ते वाटाणा पण काढून घेतलं. डाळीची निम्मी तयार झाली, ती लावून घेतलं. ती लावसर पप्पाचा इथं आलं का पोहोच. मग आम्ही भाजी तयार केली. पप्पाचा पूर्ण इथं मिश्रण करून घेत होतं. परत म्हणालो की भात भरूया, मग पूर्ण पार्सलच भरून टाकलं. बाहेरची काय विचित्र अवस्था होती म्हणून त्याला सरळ अवस्थेत आणलं. आणि सगळ्यांना जेव्हा पण वाढायला चालू करणे, ही लई लाटकी करतोय. मग काय घरी गेलो, राणा जायचं होतं आपल्याला चहा घेऊन, तेवढे तर काही मस्ती करत होता. मग तण टाकायला चालू केलं, तण टाकलं. आणि भावना आजचा व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.